तुम्ही लोकांकडे पाहून उगाच का असता, कारण तुम्हाला माहीत असतं की ते त्या हास्याची वाट पाहत आहेत आणि तुम्हाला हेही नीट माहीत असतं की त्या हास्याचा अर्थ मैत्री किंवा चांगुलपणा असाच काढला जाईल, बरोबर ना? गोष्ट अशी आहे की हे फक्त तुम्हालाच माहीत नसतं, तर समोरच्या व्यक्तीलाही हे माहीत असतं. त्याला माहीत असतं की जर त्याने चेहऱ्यावर हसू आणलं तर तुम्ही त्याला त्याच्या मैत्रीचा पुरावा मानणार, म्हणून तो मुद्दाम हसतो. हावभाव आणि खुणा बाजूला ठेवल्या तर आपल्यासाठी प्रेम म्हणजे नक्की काय, आपल्यासाठी सिन्सिअरिटी म्हणजे काय आहे? समजा जर प्रेमाचे कोणतेही आधीच ठरलेले संकेत दिसले नाहीत तर तुम्हाला प्रेमाची ओळख कशी पटेल, हेच तर चॅलेंज आहे. जर सिन्सिअरिटी सारखी दिसलीच नाही तर तुम्हाला तिची ओळख कशी पटेल? जर सिन्सिअरिटी खूपच इनसिन्सिअर वाटली तर तुम्ही अडकून पडाल. अडकणार नाही तर फसवले जाल, आणि आयुष्य खरं तर असंच असतं. परफेक्ट प्रेमी हा नक्कीच खूप निष्ठुर वाटण्याची शक्यता असते. ग्रेट सिन्सिअरिटीमध्ये सिन्सिअरिटीच्या कोणत्याही खुणा दिसण्याची शक्यता नसते, आणि जिथं तुम्हाला प्रेमाचे खूप पुरावे दिसतात तिथं ते बहुतेक करून केवळ एक सोंग असतं, एक दिखावा असतो किंवा एक सादरीकरण असतं.